नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, SBI मध्ये काही पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे। हे त्याचं ऑफिशियल PDF आहे। कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा। नवीन असाल चॅनलवर सबस्क्राइब नक्कीच करा। सो ॲज यू कॅन सी 12 पेजेसचे हे ऑफिशियल PDF आहे SBIचं। हे तुम्हाला त्यांच्या साईटवरती करिअर सेक्शनमध्ये मिळून जाईल। आता यांची जी ऑफिशियल साईट आहे त्यावरतीच तुम्ही जे आहे ते ॲप्लिकेशन करू शकता। ही साईट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, sbi.bank.in/web/career/current openings। इथे याचा PDF पण आहे आणि इथेच तुम्ही अप्लाय करू शकता। याच्यामध्ये क्लिअरली काही नोटिसेस जे काही सूचना वगैरे आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे। याच्यामध्ये आपण डायरेक्टली आता पोस्ट पाहूया की कोणकोणत्या पोस्ट आहेत। तर नेम ऑफ पोस्ट बघा, याच्यामध्ये हेड, झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर, टीम लीड, इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर जसं IO म्हणलं जातं, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, सेंट्रल रिसर्च टीम सपोर्टमध्ये। तर अशा प्रकारची पदे इथं भरण्यात येत आहेत। प्रत्येक प्रवर्गानुसार इथे पदं जे आहेत ती वितरित करण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर PWBD म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी यांच्यासाठी सुद्धा पदं देण्यात आलेली आहेत आणि इथं एज सुद्धा दिलेलं आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम। या स्क्रीनला पॉज करा, याची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा व्हिडिओची, जेणेकरून तुम्हाला पद त्याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे दिलेली आहेत आणि त्याच्यासाठी मिनिमम एज आणि मॅक्सिमम एज काय पाहिजे ते दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता। त्याचबरोबर इथे मी यामुळे सांगत नाही की हा व्हिडिओ आपल्याला जास्त मोठा करायचा नाहीये, लॉंग करायचा नाहीये। याचबरोबर ज्यावेळेस तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन होईल तर सर्कल वाईज, पोस्ट वाईज इथं दिलेलं आहे रिजन्स। तर कुठे कुठे तुमची पोस्टिंग होऊ शकते तर ते दिलेलं आहे। जसं हेड या पदी जर तुमचं सिलेक्शन झालं तर मुंबई, झोनल हेडमध्ये वेस्ट झोन मुंबई, साऊथ झोन बँगलोर, ईस्ट झोन कलकत्ता किंवा नॉर्थ झोन दिल्लीकडे तुमचं जे आहे ते पोस्टिंग होऊ शकते। रिजनल हेडमध्ये न्यू दिल्ली, पटना, भोपाळ आणि गुवाहाटी। रिलेशनशिप मॅनेजर सेंट्रल्स विदिन द अप्लाइड ऑप्टिक सर्कल, जिथं तुम्ही अप्लाय करताल तिथं तुमचं हे जे आहे ते पोस्टिंग दिली जाईल। त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर सुद्धा तिथेच आहे। त्याचबरोबर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर हे जे पद आहे ते तुम्हाला ज्यावेळेस तुमची पोस्टिंग होईल ते मुंबईमध्ये आणि सेंट्रल रिसर्च टीम सपोर्टचं आहे ते पण मुंबईमध्ये। याचबरोबर इथे सर्कल वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत, तर सर्कल वाईज वॅकन्सीज पाहू शकता। याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघू शकता वॅकन्सीज इथंच दिलेल्या आहेत 2 इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्टच्या, आणि तसंच पुढेही पाहू शकता 3 वॅकन्सीज इन्व्हेस्टमेंट ऑफिसरच्याही दिलेल्या आहेत। याच्यामध्ये टोटल 46 वॅकन्सीज आहेत। रिजनल वाईज तुम्ही चेक करू शकता। याची व्हिडिओ क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला हे जे आहे ते नेम ऑफ सर्कल्स क्लिअरली दिसायला लागतील। काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स दिलेले आहेत इथे। Candidates who have previously selected and issued offers letters in any previous recruitment exercises for wealth management and premier banking but did not join post shall be debarred from applying। तुम्ही जर पहिले सिलेक्शन झालेलं असेल, जॉईन केलेलं नसेल तर तुम्हाला याच्यातून डिबार्ड म्हणजे बाहेर केलं जाईल। याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन्स वगैरे दिलेल्या आहेत, इम्पॉर्टंट ह्या नोटिसेस आहेत। पण जर तुम्ही याच्यासाठी कधी अप्लाय केलेलं नाहीये, तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये, तर इझिली तुम्ही सिलेक्शन तुमचं होऊ शकतं जर तुम्ही याच्यासाठी जे आहे ते अप्लाय केलं आणि याची एक्झाम्स वगैरे दिल्या तर। याच्यासाठी जेही असेल ते याच्या खाली पाहूया आपण। कॉन्ट्रॅक्ट पिरियड इथं दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जे इथं वेतन श्रेणी दिलेले आहे, वेतन किती आहे तेही दिलेलं आहे। पे कमिशन कशा प्रकारे तुम्ही एलिजिबल आहात ते पण, आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड 5 वर्षाचा, रिन्युएबल अनदर 4 years ॲट द डिझर्शन ऑफ द बँक, म्हणजे जर गरज असेल तर तुमचं हे पण वाढवून दिलं जाईल, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते पण वाढवलं जातं। याचबरोबर इथे जे ॲन्युअल CTC आहे त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन दिलेले आहे, जे की सध्या बघायची गरज नाही। तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्हाला विचारू शकता। आता इथे प्रत्येक पोस्ट वाईज जे मॅन्डेटरी दिलेले आहेत क्वालिफिकेशन ते बघायचं आहे। ग्रॅज्युएशन झालं पाहिजे फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। त्याच्यामध्ये इसेन्शियल एक्सपिरियन्स, प्रत्येक पोस्ट वाईज काय काय एक्सपिरियन्स असायला पाहिजे ते सुद्धा इथं दिलेलं आहे। जसं हे जे पोस्ट आहे हेड, याच्यासाठी 15 वर्षाचा रिलेव्हंट वर्क एक्सपिरियन्स फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये असला पाहिजे। त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी आणि प्रायव्हेट बँकिंगमध्ये तुमचा मिनिमम 8 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, वेल्थ मॅनेजमेंटमध्ये। तर अशा प्रकारचे प्रत्येकी जे आहे ते इथं मॅन्डेटरी जे आहे ते एक्सपिरियन्स दिलेला आहे। त्यानुसार तुम्ही जर हा एक्सपिरियन्स जे आहे ते असेल तुमच्याकडे तर यासाठी तुम्ही इझिली क्वालिफाय आहेत। तर प्रत्येक पोस्ट वाईज इथे जे आहे ते दिलेलं आहे। तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता की कोणत्या पोस्टसाठी कोणता एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, किंवा हे जर रीड करायचे असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामवरती देईल, तुम्ही इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला देऊन जाईल। तर बघा याच्यासाठी सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे।
तर तुम्ही ज्या वेळेला ॲप्लिकेशन देताल तर त्याच्यासाठी शॉर्ट लिस्टिंग केली जाईल, तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुमचा जे इंटरव्ह्यू आहे ते पण घेतला जाईल. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू जो असेल तो 100 मार्काचा असेल आणि द क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड बाय बँक. जे क्वालिफाईंग मार्क्स असतील ते बँक डिसाईड करेल. त्याचबरोबर याच्यामध्ये कॉल लेटर फॉर इंटरव्ह्यू जे असेल ते तुमच्या बँकच्या जी ही वेबसाईट आहे त्याच्यावर ते येऊन जाईल, किंवा तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल, ईमेल असेल, त्याच्यावरही तुम्हाला येऊन जाईल. कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्याकडे तुमचा जो ईमेल आय डी आहे तो तुमचा ॲक्टिव्ह असला पाहिजे, त्यावरूनच तुम्ही अप्लाय करू शकता. याच्यामध्ये फीस जी आहे ती 750 रुपये आहे आणि ओनली फॉर UR आणि OBC कॅन्डिडेटसाठी, EWS कॅन्डिडेटसाठी. SC ST आणि जे PWD स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कोणतीही फीस याच्यामध्ये आकारली जात नाही. त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर साईटवर कोणकोणते डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत, कशी त्याची साईज पाहिजे, तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा आणि हा व्हिडिओला पॉज करून हे सर्व रीड करून घ्या. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर ह्याचं क्वालिफिकेशन तुम्ही पास आउट करत असाल, म्हणजे हे क्वालिफाय होत असाल, तुम्ही शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये एलिजिबल असाल, तर तुम्ही इझिली याच्यासाठी अप्लाय करू शकता. याच्यासाठी अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारचे सर्व जे इन्फॉर्मेशन आहे इथं दिलेली आहे. तर मित्रांनो, इझिली तुम्ही हे जी साईट आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, इथे जाऊन तुम्ही अप्लाय करा. आणि जर तुम्ही याचं शैक्षणिक पात्रताचं क्वालिफाय असाल तर 100% तुम्ही याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी पात्र होताल. इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते जॉब मिळून जाईल. जिथं जिथं पोस्टिंग होणार आहे त्याबद्दलही सुद्धा मी इन्फॉर्मेशन सांगितली आहे. इंटरेस्टेड असाल कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.